नमस्कार मित्रांनो, बघा आपला आता आपण PYQ सिरीज बघतो आहे। MPSC मध्ये आलेले जे काही प्रश्न असेल ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि राज्यसेवा आणि UPSC मध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत रिजनिंगचे आणि मॅथचे ते प्रश्न आपण बघतो आहे आणि हे आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि हा चॅप्टर चालू आहे आपला लसावी आणि मसावी बरोबर। त्याच्यामध्ये आपण भाग पहिला आणि भाग दुसरा अपलोड केलेला आहे। आता आपण भाग तिसरा आज बघतो आहे। तिसऱ्या भाग मध्ये आपण बघा आतापर्यंत आपण 2000 बघा किती आहे तर 9 नंबर चल तर आपण 18 नंबर पर्यंत आपण बघितलेले आहे जसं की 2014 दिसतंय तुम्हाला। चल आता हा 18 नंबर बघा टॅक्स असिस्टंट मुख्य 2018 चा प्रश्न बघितला होता। आपण 11 पासून ते 2025 पर्यंत प्रश्न बघतो आहे। 18 पर्यंत आपण प्रश्न बघितले आहेत। हा 18वा नंबरचा प्रश्न आपण बघितलाय। आता 19वा नंबरचा प्रश्न हा आहे। बघा आता या प्रश्नाला आपल्याला कसं सॉल्व करायचं होतं मित्रांनो। बघा काय आहे प्रश्न क्रमांक 19 एक्साइज SI मुख्य परीक्षा 2018 चा हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये बघा काय जानूकडे गुलाबाची 91 मोगऱ्याची 143 आणि जास्वंदाची 156 रोपटी आहेत बरोबर। प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील याप्रमाणे त्याने रोपट्याची लागवड केली। म्हणजे किती आहे समान संख्येने समान असायला पाहिजे। त्यांच्या मळ्यातील ह्या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळीत संख्या निवडा असं त्यांनी प्रश्न विचारला आहे। मग आपण सर जास्तीत जास्त म्हणजे काय लसावी मसावी म्हणजे जर जास्तीत जास्त शब्द आला तर आपल्याला काय वापरायचं आहे, कमीत कमी शब्द आला तर आपल्याला काय वापरायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता सर जास्तीत जास्त शब्द आला आहे म्हणजे काय वापरायचं आहे तर मला सर HCF वापरायचं आहे म्हणजे मसावी मला काढायचं आहे। ठीक आहे आता मी कोणाची काढणार सर हे 91 आहे सर 143 आहे प्लस किती आहे सर तर 156 यांचं काढणार मी काय तर यांचं काढणार मी मसावी। आता बस मसावी म्हणजे काय आहे सर 156 आहे आणि मसावी कसा काढायचं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं शॉर्टकट ट्रिकमध्ये। आता 156 सर्वात मोठी घ्यायची त्याच्यानंतर मग लहान संख्या घ्यायची 143 बस आणि यांचं काय करायचं तर वजाबाकी करायचे। बस 6 मधून 3 गेले तर उरले 3, 5 मधून 4 गेले तर उरला 1, 1 मधून 1 गेले तर 0 म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो 13 आहे सर असं ऑप्शनमध्ये। म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्या 13 रांगा असतील बरोबर म्हणजे ऑप्शन क्रमांक असेल आपला 4 नंबर बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। चल पुढचा गणित बघूयात। आता हा पुढचा गणित बघा पुढचा गणित कुठं आला आहे तर पुढचा गणित आला आहे UPSC CSAT 2019 चा हा प्रश्न आहे मित्रांनो। फक्त मित्रांनो मी जे काही शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की तुमच्या सपोर्टशिवाय काही शक्य नाही आहे। तुम्हाला फक्त एक आश्वासन देतो मित्रांनो की इथे तुम्हाला क्वालिटी कंटेंट भेटेल। फक्त तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ जेवढं जास्तीत जास्त व्हायरल होईल तेवढं जास्तीत जास्त व्हिडिओ मी घेऊन या चॅनलवरती येईल। ठीक आहे एका शाळेतील 100 विद्यार्थ्यांना 1 ते 100 पर्यंतचे अनुक्रमांक दिलेले आहेत। काय आहे एक शाळा आहे त्याच्यामध्ये 100 विद्यार्थ्यांना 1 ते 100 पर्यंत त्यांना क्रमांक दिले आहेत 1 2 3 4 असं। त्यामध्ये 4 ने भाग जाणाऱ्या जितक्या संख्या असतील तेवढे विद्यार्थी फुटबॉलचे खेळाडू आहेत। काय म्हटलंय 1 ते 100 पर्यंत म्हणजे 100 विद्यार्थी आहेत त्यांनी नंबर दिलाय। 4 ने भाग जाणारे जेवढे विद्यार्थी असतील ते सर्व फुटबॉलचे खेळाडू आहेत। 6 ने भाग जाणाऱ्या जितके संख्या असतील तेवढे विद्यार्थी क्रिकेटचे खेळाडू आहेत। म्हणजे 4 ने भाग जाणारे फुटबॉलचे आणि 6 ने भाग जाणारे क्रिकेटचे। तर त्या सर्व 100 विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल व क्रिकेट काय म्हटलंय फुटबॉल व क्रिकेट दोन्ही खेळ खेळणारे किती विद्यार्थी आहेत असा आपल्याला प्रश्न आहे। आणि मित्रांनो याला काय करायचं हे पूर्ण गणित तुम्ही लिहून घेत चला बरं का। पूर्ण गणित व्यवस्थित लिहायचं आहे त्याच्यामध्ये ही नोट्स व्यवस्थित काढायची आहे आणि हे पॉज करून पहिले तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा। नाही झालं तर मी कोणत्या टेक्निक शिकवतो ती टेक्निक तुम्ही लिहून घ्यायची। क्लिअर। आता चला काय म्हटलंय 4 ने भाग जाणारे सर्व फुटबॉलचे खेळाडू आहेत, 6 ने भाग जाणारे सर्व क्रिकेटचे आहेत आणि फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळणारे किती आहेत असं विचारलं। तर आपण काय करणार याच्यामध्ये सर जास्तीत जास्त कमीत कमी असा कुठे शब्द आहे का तर कुठंच नाही। मग ज्यावेळेस कुठंच काही शब्द नसतील त्यावेळेस आपण लसावी काढायची आहे बरोबर। कशाची काढणार सर हे 4ची आणि 6ची। आता सर 4ची आणि 6ची लसावी कशी काढायची हे आपल्याला माहित आहे। सर 6 घेणार भागीला 4 घेणार। आता अशी संख्या घेणार सर की दोघांना भाग जाईल आहे सर अशी संख्या तर हो सर 2 त्रिक 6 आणि 2 दुनी सर 4 बस संपलंय। आता काय करायचं 3 आणि 2 ला भाग जातो काय तर नाही मग आता तिरकस गुणाकार करायचा 6 दुनी तर सर 12
बस संपलंय. म्हणजे त्याच्यामध्ये फुटबॉल आणि क्रिकेट खेळणारे 2 असे खेळाडू आहेत, दोन्ही खेळणारे खेळाडू आहेत सर 12 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. आणि प्रश्न कुठं आला मित्रांनो, UPSC CSAT 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. चल, तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. चल, आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे. आता या प्रश्न कुठं आहे तर टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे. आणि हे मित्रांनो PYQची सिरीज आहे. याच्यामध्ये फक्त जे काही MPSC कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, MPSC राज्यसेवामध्ये आणि UPSC मध्ये हे 4 परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत तेच प्रश्न आपण फक्त इथे घेतो आहे. बरोबर. आणि हे प्रकरणानुसार पुढे पुढे आपण जाणार. आता हा लसावी मसावी चॅप्टर चालू आहे. पुढे अजून एक कोणता चॅप्टर येईल, मग पुढे एक आपण चॅप्टर वाईज आपण जातो आहे. ठीक आहे. 2 संख्यांचा लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. जर मसावी 15 असेल, आता मसावी आपल्याला दिली आहे, मसावी किती आहे सर, तर मसावी सर 15 आहे. तर त्या संख्या कोणत्या आपल्याला विचारलं आहे. 2 संख्यांचा लसावी मसावी 15 पट आहे. लसावी हा मसावीच्या 15 पट आहे आणि मसावी दे आपल्याला 15. बस. आता सर मसावी 15 आहे, सर मी हे लिहितो मसावी 15. क्लिअर. म्हणजे मसावी 15 आणि याच्या 15 पट असेल सर लसावी. आता लसावी सर कसं करायचं, तर याला सर 15 ने गुणा ना. याच्या 15 पट आहे म्हणजे 15 ने मी जर गुणलंय तर बरोबर, म्हणजे 225 सर ही, म्हणजे 225 सर माझा लसावी आहे. हो, म्हणजे याच्या 15 पट आलं ना 200, म्हणजे मसावी आणि लसावी आलं. आता सर हे रप करतो. आता सर ती संख्या कोणती आहे, तर त्या संख्या कशा काढायच्यात. आता त्या संख्या कशा काढायच्या त्यासाठी मी तुम्हाला मित्रांनो एक फॉर्म्युला सांगितला होता. बरोबर. म्हणजे काय, तर सर लसावी आणि भागीला करायचं आहे मसावी. बस एवढं क्लिअर करायचं आहे आणि यांना फक्त भाग द्यायचा आहे. आता काय करायचं आहे सर, यांना भाग द्या. लसावी किती आहे, तर लसावी सर हे 225 आहे आणि मसावी किती आहे, तर मसावी सर 15 आहे. क्लिअर. आता फक्त यांना भाग द्या. आता बघा 15 1 15, 15 1 15, उरले किती 7, त्याला 5 जोडले, 15 5 तर सर 75. खाली एकच आहे ना, एक लिहायची गरज नाही. म्हणजे याला सॉल्व झालं किती आलं 15. आता 15 आले दोन्ही संख्याचं. आता हे मित्रांनो जे काही 15 आहे ना, ह्या 15चे पाडायचे मित्रांनो आता फॅक्टर 3 5 15. आणि आता हे 3चं आणि 5चं काय करायचं सर, ह्या 3ला गुणायचं आहे आणि ह्या 5ला गुणायचं आहे. कशाने गुणायचं आहे सर, तर मसावीने गुणायचं आहे. मसावी किती आहे सर, तर मसावी तर गणितात दिली आहे ना, मसावी 15 आहे. आणि हे बघा इथं पण मसावी आपली 15 आहे. बरोबर. मग मी सर 15 ने इथे गुणणार आणि 15 ने इथे पण गुणणार. म्हणजे मला इथे आता पहिलं संख्या येईल, इथे दुसरी संख्या येईल. 15 3 सर 45 आणि 15 5 तर सर 75. म्हणजे पहिली संख्या कोणती आहे मित्रांनो 45 आणि दुसरी संख्या कोणती आहे, तर दुसरी संख्या आहे सर 75. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 45 आणि 75. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे होती, काय आहे हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे होतं. बस क्लिअर आहे. जर तुम्ही व्यवस्थित मित्रांनो ही सिरीज पूर्ण बघितली तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात या सिरीजचा फायदा होईल. चल ठीक आहे. आता हा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे, तर क्लर्क मुख्य 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. आता काय विचारलं आपल्याला, क्लर्क मुख्य 2019चा प्रश्न आहे. काय विचार, जर 2 संख्यांचा लसावी 315 आहे सर, बरोबर, मसावी 21 आहे, त्यापैकी एक संख्या 63 आहे आणि दुसरी संख्या खालीलपैकी कोणती असेल असं आपल्याला विचारलं. बस आता हा पण फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. काय असेल सर, जर आपल्याला लसावी दिली असेल, मसावी दिली असेल, एक संख्या दिली असेल आणि दुसरी विचारली असेल तर काय करायचं सर, लसावी लिहायचं आहे, लसावी गुणिला मसावी, बरोबर, भागीला काय, तर भागीला सर पहिली संख्या गुणिला सर दुसरी संख्या. संपलंय. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता दिले ना लसावी, याच्यातून आता हे कोणताही फॉर्म्युला, याच्यातून आपल्याला 3 गोष्टी दिसतात, चौथी काढायचं म्हणजे असतात आपल्याला. मग आता लसावी दिली आहे, लसावी किती आहे, तर लसावी सर 315 आहे. बरोबर. मसावी किती आहे, तर मसावी सर 21 आहे. पहिली संख्या किती आहे, तर पहिली संख्या सर 63 आहे. गुणिला दुसरी संख्या सर माहिती नाही 30 तर आपल्याला काढायची आहे, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह असेल तिथे. आता बस मित्रांनो फक्त कटछाट करा. आता 21च्या पाडात 63 आहे का, हो सर, 21 1 21 21 3 63. मग आता 3 ने भाग द्या, 3 1 सर 3
हा 0 आणि 3 पाची सर 15. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? आपलं उत्तर असेल 105. आहे सर ऑप्शनमध्ये असं 105? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 105. म्हणजे दुसरी संख्या कोणती आपली? तर 105. आणि पहिली संख्या कोणती आहे? तर पहिली आहे सर 63. दोन्ही संख्यांचा मग लसावी आहे 305 आणि मसावी आहे 21. ज्या संख्या आहेत 63 आणि 105. क्लिअर मित्रांनो? जर मित्रांनो फक्त तुम्हाला व्हिडिओ समजत असेल, मी जे काही शिकवतो तुमच्या लक्षात येत असेल, तर फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे? चल, आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे? तुम्हाला इथे मित्रांनो क्वालिटी भेटेल बघा. UPSC CSAT 2021 हा प्रश्न आहे बघा. UPSCमध्ये काय विचारलं आहे बघा. आता पहिले तुम्ही काय करायचं मित्रांनो? प्रश्न पॉज करायचा, तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन बघायचं आहे सरांनी काय दिलेलं आहे ते. ठीक आहे? एक क्लबमध्ये जोसेफ बरोबर 5व्या दिवशी जातो क्लबमध्ये, हर्ष 24व्या दिवशी जातो आणि सुमित 9व्या दिवशी जातो. जर तिघे रविवारी त्या क्लबमध्ये एकत्र भेटले असतील तर पुन्हा कोणत्या दिवशी ते तिघे त्या क्लबमध्ये एकत्र भेटतील असा प्रश्न आहे. आता आपल्याला किती दिवसानंतर भेटतील, किती तासानंतर असं नाही विचारलं आहे. आपल्याला विचारलं आहे रविवारी ते एकत्र भेटतात, तर त्याच्यानंतर बाकी आता दिवसा आपल्याला आठवड्यामध्ये किती 7 दिवस असतात ना, तर रविवारी ते एकत्र भेटतात, अजून कोणत्या दिवशी ते एकत्र भेटतील एवढा फक्त प्रश्न आहे. आता काय करायचं आहे? क्लबमध्ये ते रविवारी भेटतात, आता कोणत्या दिवशी भेटतील तर काय करायचं आहे? 5, 24 आणि सर 9 यांचा काढायचा आहे मित्रांनो फक्त लसावी. आता लसावी कसं काढायचं आहे? तर सर हे 24 आहे आणि भागीला 9 आहे. आता दोघांना भाग जातो का? तर हो सर, भाग जातो ना 3ने बरोबर. 3 8 24 आणि 3 त्रिक 9. आता भाग जातो का? तर नाही. मग 24 त्रिक, तर 24 त्रिक सर 72 आणि 9 8 72 एकच येते. आता 5च्या पड्यात 72 आहे का? तर नाही. मग आता भागीला अजून 5 घ्या. आता यांना भाग जातो का? तर नाही. मग दोघांचा गुणाकार करून टाका. 5 दुनी 10, 1 5 7 35 आणि 1 सर 36. मग हे 36. म्हणजे ह्या तीनही संख्यांचा लसावी किती आहे सर? तर 360. एवढं क्लिअर आहे? आता हे तीनही संख्यांचा 360 लसावी आला आहे. मग आपण काय करणार? आता आपल्याला काय 360 नाही विचार, ते 360 दिवसानंतर एकत्र भेटतात. हा पहिला प्रश्न. जर विचारला आपल्याला की किती दिवसानंतर भेटतात, तर 360 दिवसानंतर ते एकत्र भेटतात बरोबर. 5व्या दिवशी, 24व्या दिवशी, 9व्या दिवशी गेल्यानंतर. पण त्याने विचारलं रविवारी भेटतात ते, त्याच्या पुढील दिवस कोणता? तर आपण सर याला 7ने भागायचं आहे. सर 7नेच का भागायचं आहे? तर आठवड्यामध्ये 7 दिवस असतात ना, आपल्याला दिवसात कन्वर्ट करायचं आहे म्हणून. आता बस भाग द्या. 7 1 7, 7 5 तर सर 35 बरोबर. 36 मधून 35 गेले 1, आता हा 0. 7 1 तर सर 7 बरोबर. उरले किती? 3. आता याचा आपल्याला काही घेणं देणं नाही, हे पूर्ण दिवस आहे आठवड्यातले. उरले किती? 3 आहेत. मग आपण ते भेटतात कधी? तर सर रविवारी. तर रविवारी भेटतात सर, हे रविवार प्लस याच्यामध्ये 3 करा, बस तो तुमचा दिवस असेल. हे जे बाकी उरलं ना, हे महत्त्वाचं आहे. बस आता सर रविवारपासून रविवार नाही पकडायचं बरं का, रविवार सोडायचा आहे. सोमवार म्हणजे हा सोमवार पहिला दिवस, त्याच्यानंतर सर मंगळवार हा दुसरा दिवस आणि तिसरा दिवस सर तुमचा हा बुधवार बरोबर. म्हणजे तिसरा दिवस कोणता असेल तुमचा? तर तिसरा दिवस आहे सर बुधवार. तर आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? आपलं उत्तर असेल बुधवार. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे बुधवारी. ठीक आहे? म्हणजे बुधवारी ते एकत्र भेटतील. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं मित्रांनो. ठीक आहे? चला, आता हा पुढचा प्रश्न बघा. चला, आता हा पुढचा प्रश्न काय आहे? 2 संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे, तर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या कोणती? हा प्रश्न आपल्याला आता झालेला आहे मित्रांनो. टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 हा प्रश्न आहे बरोबर. काय विचारलंय? तर बस काय आपल्याला काढायची गरज नाही. लसावी आहे, मसावी आहे, एक संख्या आहे, दुसरी काढायची आहे. फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला सर तेच आहे, लसावी बरोबर गुणिला मसावी भागीला काय आहे? तर सर पहिली संख्या गुणिला सर दुसरी संख्या. संपला विषय. टाका आता. लसावी किती आहे? तर लसावी सर 432 आहे. मसावी किती आहे? तर मसावी सर 72 आहे. पहिली संख्या किती आहे? तर सर 216 आहे
आणि दुसरी संख्या काढायची आहे. संपला ना विषय. आता फक्त मित्रांनो कटछाट करा ना. कटछाट केलं की तुमचं उत्तर रेडी आहे. आता बघा इथे 4ने भाग द्या. 4 पंच 20, 4 चूक 16, 4 एक 4, 4 आठ 32. आता बस नम सख 54, नम आठी 72. आता पुढे अजून भाग जातो का? तर हो, 2ने भाग जातो ना, बरोबर. बे त्रिक 6 इथे, बे पंच 10 आणि बे चूक 8. अजून भाग जातो. 3 एक 3, 3 एक 3 आणि 3 आठ 24. आता 18 आठी किती सर? तर 144 नाशिक. म्हणजे ती संख्या कोणती आहे सर? तर दुसरी संख्या आहे सर 144 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो, पहिली संख्या आहे 216 आणि दुसरी संख्या आहे सर 144 आणि ह्यांचा लसावी आहे 472 आणि मसावी आहे लसावी आहे 432 आणि मसावी आहे सर 72. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. फक्त संख्या टाका. अमाऊंट मोठी आहे, संख्या मोठी आहे, अंक मोठे आहेत, एवढंच फक्त. त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन फक्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चल. आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न क्लर्क मेस 2021चा हा प्रश्न आहे. सेम प्रश्न आहे. 2 संख्यांचा मसावी 8 आहे, लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती? बरोबर. हा मागचा आपण जो 24वा प्रश्न बघितला तोच प्रश्न हा आहे. याच्यासाठी वेगळं काही करायची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे, तोच प्रश्न सेम हा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा मित्रांनो की याचं उत्तर काय असेल ते. ठीक आहे, प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्यानंतर पुढे सॉल्व्ह करा. चल, ठीक आहे, हे सर्वांना येऊन जाईल. आता हा प्रश्न काय आहे? 2 संख्याचा मसावी 11 आहे, लसावी 693 आहे. जर एक संख्या 77 असेल तर दुसरी संख्या कोणती? सेम प्रश्न आहे, सेम. हे पण तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. हे पण तुम्हाला होमवर्कसाठी असेल. ठीक आहे, चल. आता हा पुढचा प्रश्न. आता हा पुढचा प्रश्न काय आहे? PSI मेस 2021मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता काय करायचं मित्रांनो? एक टोला दर 18 मिनिटांनंतर वाजतो, दुसरा टोला 24 मिनिटांनंतर वाजतो, तिसरा टोला 32 मिनिटांनंतर वाजतो. किती? तर तिसरा टोला 32 मिनिटांनंतर वाजतो. जर तीनही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा असा आपल्याला प्रश्न आहे. आता बस काय करायचं आहे? एकत्र पहिले 8 वाजता वाजले, त्याच्यानंतर किती वेळेस वाजते, म्हणजे कमीत कमी वेळेत किती वेळेस वाजते पहिला टोला. बरोबर, म्हणजे कमीत कमी आला आहे शब्द. म्हणजे आपण याला काय करणार? 18 हे सर 32, 24 आहे ना, हे सर 24 आणि हे सर 32. यांचा आपण मित्रांनो काय काढणार? यांचा आपण काढणार लसावी. आता लसावी आपल्याला काढायचं आहे सर. तर बस किती आहे? तर सर हे 32 आहे आणि हे सर 24 आहे. यांचा लसावी काढा. आता कशाने भाग जातो? तर सर 8ने भाग जातो ना. 8 चूक 32, 8 त्रिक सर 24. आता बस 3 दुणी सर 6 आणि 3 त्रिक तर सर 9. आता बस आता सर ह्या 18च्या पडात आहे का 96? तर नाही. मग 18 पण घ्यायचा आणि यांचा पण लसावी काढायचा आहे. बस आता पुढे काय करायचं आहे? 3 त्रिक 3 दुणी 3 सक. आता दोन्ही समसंख्या आहेत, यांना सर अजून भाग जातो. तर हे सर 16ने भाग जाईल आणि हे सर 3ने भाग जाईल. आता यांना भाग जाईल का? तर नाही. हे कॅन्सल करून टाका, याचं काही घेणं देणं. आता 3 सक तर सर 18, हच्च्याला 1, 3 नम 27 आणि हच्च्या 1 तर सर 28. हे 288 काय आहे मित्रांनो? हे 288 मिनिट आहे. हे मिनिट आहे कसे सर? ते बघा इथे दिले आहे ना. 24 मिनिटानंतर, बघा 18 मिनिटानंतर आणि 32 मिनिटानंतर, म्हणजे हे मिनिटे आहेत 288. मग सर हे 288 मिनिटे आहेत, बरोबर. तर याला आपल्याला इथं मिनिटामध्ये तर कुठं दिलं नाही, याच्यात तासामध्ये कन्वर्ट करा. म्हणजे 288 मिनिटामध्ये किती तास पूर्ण आहेत आणि बाकी मिनिटे किती आहेत हे आपल्याला कन्वर्जन करावं लागेल. म्हणजे याला सर कशाने भागावं लागेल? तर याला सर 60ने भागावं लागेल. सर 60ने का बरं भागतोय आपण? की 60ने म्हणजे एका तासामध्ये 60 मिनिटे असतात मित्रांनो. म्हणून जर आपल्याला तास याचं मिनिटाचा तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला भागावं लागतं. क्लिअर? चल. आता बस 6 चूक, बरोबर. म्हणजे सर हे 24 उरले किती? तर 48 उरतात. आता 60पेक्षा तिला संख्या लहान झाली ना, म्हणजे हेच 4 तास 48 मिनिटे हे असेल आपलं उत्तर. पण असं नाही आहे. पण त्यांनी म्हटलं आहे का सकाळी 8 वाजता वाजतील ना, 8च्या नंतर मग हे त्याच्यात ॲड करावे लागेल.
म्हणजे याच्यात आपल्याला 8 वाजता वाजले होते ना, ते पण याच्यात ॲड करावं लागेल. हे प्लस हे 0 म्हणजे आपलं किती असेल 48 मिनिटे. 4 आणि 8 किती तर 12. 12 वाजून 48 मिनिटे हे असेल मित्रांनो आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे 12 वाजून 48 मिनिटे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. तुम्हाला समजत असेल की प्रत्येक गणित आपण सहजरित्या सॉल्व करू शकतो. फक्त त्याचा फॉर्म्युला मला माहिती पाहिजे, त्याची टेक्निक मला माहिती पाहिजे, कसं सॉल्व करायचं हे मला माहिती पाहिजे. आणि मित्रांनो हे प्रश्न सर्व क्वालिटी आहेत, असे प्रश्न तुम्हाला कुठं मिळणार नाही. प्रश्न लिहत चला, प्रश्नाचं एक्सप्लेनेशन लिहत चला, बरोबर, म्हणजे तुम्हाला सर्व काही क्लिअर होईल. चल, आणि व्हिडिओ मित्रांनो सर्व व्हिडिओ बघा बरं का. पहिला व्हिडिओ जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा दुसरा पण महत्त्वाचा आहे, दुसरा जेवढा महत्त्वाचा तेवढा तिसरा पण महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो असेल ते सर्व पूर्ण सिक्वेन्सनुसार आपण पूर्ण प्लेलिस्टच बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये पूर्ण सिक्वेन्सनुसार आपण टाकलेलं आहे. ते सिक्वेन्सनुसार व्हिडिओ बघा म्हणजे तुमचं पूर्ण क्लिअर होईल, नाहीतर अपूर्ण ज्ञान घातक असतं बरं का. चल, आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, UPSC CSAT 2022चा हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलं बघा, एक्स ह्या व्यक्तीला ABCDEF या 6 मुलांमध्ये काय करायचं आहे, तर मुलांमध्ये पेनाचे वाटप करायचे आहे, बरोबर. समजा Aला मिळालेल्या पेनाची संख्या ही Bला मिळालेल्या पेनाच्या दुप्पट, Cला मिळालेल्या पेनाच्या तिप्पट, Dला मिळालेल्या पेनाच्या चौपट आणि Eला मिळालेल्या पेनाच्या 5 पट आणि Fला मिळालेल्या पेनाच्या 6 पट. तर एक्सला कमीत कमी किती पेन खरेदी करावे लागतील, यांना देण्यासाठी एक्सला किती कमीत कमी पेन खरेदी करावे लागतील की त्यापैकी प्रत्येकाला मिळणाऱ्या पेनाची संख्या सम असायला पाहिजे. हे पण महत्त्वाचं वाक्य आहे, बरोबर. आता बघा काय करायचं आहे. कमीत कमी सर शब्द याच्यामध्ये आलेला आहे, तर कमीत कमी आहे तर मी काढणार लसावी. आता कोणाचं, तर A आहे, हे सर B आहे, C आहे, D आहे, E आहे आणि F आहे. हे 6 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. बस यांचा मी लसावी काढणार. आता सर 6 आहे भागीला 5. आता दोघांचा भाग जातो का, तर नाही सर, गुणाकार करून टाका ना. 6 पंच सर 30. आता 30ला 4ने भाग जातो का, तर सर नाही. मग मी सर 30 घेणार आणि नंतर 4 घेणार, बरोबर. आता सर हे 15 2ने भाग जातो आणि ते 2ने. आता 30 दुनी किती सर, तर 60. आता सर 60ला 3ने भाग जातो का, तर हो. 60ला 2ने तर हो, 1ने तर हो, 4ने तर हो, 5ने हो, 6ने पण जातं. म्हणजे आपला लसावी किती आला मित्रांनो, तर लसावी आपला 60. एवढं क्लिअर आहे. तर लसावी आपला 60 आला आहे. तर आपण फक्त काय करणार आहात ना, आता सर्वांची बेरीज आपल्याला, आता हे 60 आलं आहे. आता जर ह्या 60ला मी 1ने जर त्याला भागलं, बरोबर, तर किती येईल माझं, तर माझं येईल सर 60, बरोबर. आता 2ने भागलं तर किती येईल, तर 2ने भागलं तर सर माझं येईल 30. 3ने भागलं तर किती येईल, तर 3ने भागलं तर माझं येईल सर 20, हे 20, बरोबर. 4ने भागलं तर किती येईल, तर 4ने भागलं तर माझं येईल 15, बरोबर. 5ने भागलं तर किती येईल, तर 5ने भागलं तर येईल सर माझं 12. 6ने भागलं तर किती येईल, तर 6ने भागलं माझं 10. म्हणजे प्रत्येकाला एवढे पेन मला देणं गरजेचं आहे. किती, 60 30 20 15 12 आणि 10 यांची बेरीज करा आणि तेवढे पेन खरेदी करा. पण याच्यात मी एक म्हटलं, एक स्टेटमेंट पुढे पण आहे, त्यापैकी प्रत्येकाला मिळणाऱ्या पेनाची संख्या सम पाहिजे. आता याच्यात ही संख्या सम आहे, पण 15 ही सर संख्या विषम आहे. आता काय करायचं आहे, आता मी हे रब करू का, हो, म्हणजे हे रब करतो म्हणजे तुम्हाला समजेल. आता बघा, आता काय करायचं आहे, सर या Aला 60 भेटलं आहे, Bला किती भेटलं आहे, तर सर 30, Cला किती भेटलं आहे, तर 20, Dला किती आहे, तर Dला आहे सर 15, Eला किती आहे, तर Eला 12 आहे सर आणि Fला आहे सर 10. आता बघा काय म्हटलं आहे, Bच्या दुप्पट Aला आहे का इथे, बघा Bच्या दुप्पट, Bच्या बघा पेनाची संख्या, Bला मिळालेल्या पेनाची दुप्पट, हो, Aला Bच्या दुप्पट मिळाली आहे. Cच्या तिप्पट, बघा Cच्या पेनाच्या तिप्पट, याच्या तिप्पट आहे. Dला बघा याच्या चौपट आहे, हो. Eला बघा याच्या 5 पट आहे, बघा इथं असेल Eच्या 5 पट, हो. Fला किती बघा 6 पट,
याच्या 6 पट आहे, म्हणजे क्लिअर आहे. पण आपला घोळ झाला इथे फक्त 15चा. 15 20 आहे ना. मग आता काहीच नाही, टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. फक्त काय करायचं आहे, ह्याला आता 2ने गुणा. प्रत्येक संख्येला 2ने गुणायचं आपल्याला, बरोबर. प्रत्येक संख्येला 2ने गुणायचं आहे. बस प्रत्येक संख्येला 2ने गुणा. 10 दुनी तर सर 20, 12 दुनी तर सर हे 24, 15 दुनी तर सर हे 30, 20 दुनी तर सर हे 40, 30 दुनी तर सर हे 60 आणि 6 दुनी तर सर 12 म्हणजे 120. आता बघा याच्या दुप्पट आहे, याच्या तिप्पट आहे, याच्या चौपट, 5 पट आणि 6 पट. सर्व समसंख्या आहेत का मला सांगा बरं मित्रांनो. हे सर्व सम आहेत का, तर हो सर याच्यात आता सर्व सम आहे. हे 15 होतं 30 झाले. बस संपलं. हेच तर एवढ्या प्रमाणात त्यांना द्यायचं आहे. आता बस यांची मित्रांनो बेरीज करा, यांची बेरीज करा आणि हेच तुमचं उत्तर. एवढं पेन त्या व्यक्तीला खरेदी करावे लागतील. आता किती आहे, 0 4 0 4 4 4 4च आहे, म्हणजे हे 4 4. आता काय असेल, 2 आणि 2 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, 18 आणि 2 किती आहे, 2 आणि 6 8, म्हणजे 10 12 13 14 15 16 17 18 19. 19शी काय आहे, तर 19शी सर 9, हातच्याला 1 आहे, 1 आणि हातच्या 1 2, म्हणजे आपला उत्तर काय असेल मित्रांनो, उत्तर असेल आपला 294. म्हणजे 294 पेन त्या व्यक्तीला ह्या व्यक्तीला ह्या 6 जणांमध्ये वाटप करायला खरेदी करावे लागतील. बरोबर आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 294 हे असेल आपलं उत्तर. आणि हे आहे मित्रांनो UPSC CSAT 2022चा प्रश्न. आता तुम्हाला पुढे 23 24 25 पर्यंत सर्व गणित आपण घेणार आहोत बरं का, स्टेप बाय स्टेप. बरोबर आपण इयर बाय इयर जातो आहे पुढे. त्याच्यामुळे मी म्हणतो की सर्व व्यवस्थित सर्व गणितं बघा, पूर्ण क्लिअर कन्सेप्ट होतील तुमच्या. ठीक आहे. हा प्रश्न जर मित्रांनो तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जसं तुम्हाला फायदा होतोय तसं तुमच्या मित्रांना पण होईल. सहकार्याची वृत्ती ठेवा. ठीक आहे. चला करू रब. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे, आता हा पुढचा प्रश्न काय आहे, रीना टीना हिना यांनी एकाच वेळी, रीना आहे टीना आहे आणि हिना आहे, यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून वर्तुळाकार म्हणजे गोलाकार क्रीडांगण भोवती धावायला सुरुवात केली. एक फेरी रीनाने 70 सेकंदात, टीनाने 105 सेकंदात आणि हिनाने 175 सेकंदात पूर्ण केली. त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभी बिंदूजवळ भेटतील. सुरुवात त्यांनी एकाच ठिकाणाहून केली आहे, पण त्यांचा रनिंगचा डिस्टन्स वेगवेगळा आहे. बरोबर, म्हणजे स्पीड. तर MPSC CSAT 2022चा हा प्रश्न आहे. काय करायचं आहे, तर किती वेळाने ते जवळपास भेटतील प्रारंभिक बिंदूपाशी, म्हणजे कमीत कमी म्हणजे लसावीच काढायचं आहे. सर हे आपलं 70 आहे, सर हे 105 आहे आणि किती आहे, तर सर हे 175 आहे. तिघांचं मित्रांनो आपल्याला काढायचं आहे फक्त लसावी. आता सर लसावी काय, सर 175 घेणार आपण आणि भागीला सर 105 घेणार. आता फक्त मित्रांनो याला भाग द्या. आता कशाने भाग जातोय, बरोबर. आता सर 5ने भाग जातोय. 5 त्रिक 15 उरले 2, 5 5 तर सर 25. इथं 5 दुनी आणि 5 1 संपलं आहे. आता सर यांना अजून भाग जातो का, तर हो सर 7 5 35 7 त्रिक सर 21. आता याचं काही घेणं देणं नाही आपलं. असं तिरकस करा. आता 5 5 तर सर हे 25 आणि 5 1 सर 5, म्हणजे यांचा किती आला आहे, यांचा दोघांचा 175 आणि 105चा लसावी आला मित्रांनो 525. आता 525च्या 70च्या पाड्यात 525 आहे का, तसं नाही, मग त्याला पण काढा. आता बस आता याला पण 5ने भाग जातो. 5 1 5 आणि 5 5 सर तर 25. इथे 5 1 5 5 शुक तर 20. आता सर यांना अजून भाग जातो का, तर हो सर यांना अजून 7ने भाग जातो आहे. बरोबर, 7 1 7 7 5 15 7 दुनी सर 14. क्लिअर. आता सर बस तिरकस, याचं काही आपल्याला घेणं देणं नाही. आता तिरकस गुणाकार करा असा. बरोबर, 15 7 तर 15 7 सर 5 दशे आणि हा 0 इथे, म्हणजे हे किती आहे, तर हे सर सेकंद आहेत. सेकंद सर कसे काय, तर इथे दिले ना 17 सेकंदात 105 सेकंदात 175 सेकंदात, म्हणून ते निघाले 1050 सेकंद. काय करायचं मित्रांनो, हे 1050 सेकंद आहे ना, 1050 हे 1050 सेकंद आला. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 60ने गुणायचं आहे, भागायचं आहे, 60ने भागायचं आहे. म्हणजे आता 1050 सेकंदाला आपण भागलं की आपलं उत्तर निघतंय. मग आता काय करायचं सर बघा,
60 एक सर 60, हे आपण 105मधून जर 60 आपण केले तर निघतात, हे असेल 5 बरोबर, आणि हे किती असेल तर 4, मग त्याला आपण 0 जोडले. आता साईनसाठी तर सर 42 बरोबर, म्हणजे हे 420 बरोबर, उरले किती तर 30. आता हे 60पेक्षा कमी आहे ना, म्हणजे हे वरचे काय आहे मित्रांनो, तर हे 17 मिनिटे आहेत आणि 30 काय आहेत तर 30 सेकंद आहेत सर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर असं जर असेल तर तेच असेल आपलं उत्तर. 17 मिनिटे आणि 30 सेकंद आहे सर ऑप्शनमध्ये. हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे 17 मिनिटे आणि 30 सेकंद. आणि ऑप्शन क्रमांक 1मध्ये काय आहे 17 मिनिटे 3 सेकंद आहे, हे आपलं नसेल, हे चुकीचं आहे मित्रांनो. आपलं उत्तर असेल 4 नंबर. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा मी जे शिकवलं आहे ते जर